तर लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। प्रत्येक गावातल्या चौकाचौकात आणि पारावरती याच निवडणुकीची चर्चा होतीये। त्या अनुषंगाने एबीपी माझाची टीम पुण्याच्या मावळमधल्या शेताच्या बांधावर पोहोचली। शेती व्यवसायावरती उपजीविका असलेल्या मंडळींमध्ये निवडणुकीच्या निमित्तानं चर्चा काय रंगतेय आपण पाहूया। लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय। राजकारणी आणि कार्यकर्ते हे प्रचारात व्यस्त आहेत, मात्र शेती व्यवसायावर ज्यांची उपजीविका आहे ते सगळे इथं बघतोय आपण शेतात राबतायत। लोकसभेच्या अनुषंगाने राजकारण्यांना फुलं सारखे लागत असते स्वागत समारंभाला वगैरे। काय मग मागणी वाढली का काय तुमची? मागणी नाही वाढलेली। बरं। सुरुवातीला 1 महिन्यापूर्वी बाजार भेटला, पण आता फारच डाऊन झाला बाजार। बरं। हा, राजकारणी विचार करतात का नाही या दराबद्दल? ह्याच्या स्वागताला तर लय वापरतात फुलं ते। त्याचा विचार राजकारणाचा शेतकऱ्याबद्दल विचार सध्या काय नाही, बरं। परंतु त्या आरक्षणाबद्दल विचार जास्त चालू आहेत। आरक्षणावर विचार चालू आहे, त्याच्या सगळा गोंधळ झाला महाराष्ट्रात। देशात राजकारणच चाललंय। बर। जे ते आपलं स्वार्थ पाहतंय, हे पुढारी लोक पण जे ते आपलं स्वार्थ पाहतंय। कसला स्वार्थ? बघ, स्वार्थ त्यांचंच काम व्हायचं, काय करायचं, प्रॉपर्टी जमा करून ठेवायची, शेतकऱ्यांकडे लक्ष नाही। मग ते तर म्हणतात की शेतकरी हितासाठी आम्ही सगळं करतो। मग बाजार का नाही आम्हाला? सोयाबीनला बाजार नाही, झेंडूला बाजार नाही, कांद्याला बाजार नाही। मग शेतकऱ्यांच्या हितासाठी करताय, मग कुठे गेला आमचा बाजार? राजकारण जे शेतांमध्ये आलं नाही पाहिजे। मोदी जे शेतकऱ्यांना अनुदान येतंय ते शेतकऱ्यांपर्यंत येतच नाहीये। ते मध्यामध्ये जे राजकारण सगळे पैसे खातात, वरतून जे GR वगैरे येतात शेतकऱ्यांसाठी किंवा काय येतंय ते शेतकऱ्यांजवळ येतच नाहीये। आता गोंडा लावलाय मी 3 महिने झालं। गोंड्याचा आधी बाजार चांगला होता, 70-80च्या आसपास भेट, एक 15-20 दिवस। त्यानंतर गोंड्याचा बाजार आता 5 आणि 6 रुपये चालू आहे। काय म्हणजे शेतकऱ्यांनी मग काय अपेक्षाने शेती करावी? पण शेतकऱ्यांचे प्रश्न असं त्यावेळेस बोलणार परत डोकावणार नाही 5 वर्ष आमच्याकडे। हाच प्रकार चालू आहे आता सध्या। एखादी सभा विवाह होईल अलीकडे पलीकडे, जाणार आहे का तुम्ही मग सभेला? काय तिथं जाऊन ऐकणार आहे का काय चाललंय? काम सोडून कुठं का सभा विवाह करत बसायचं? ती काय आपल्या खायला आणून देणार नाही, त्यामुळे आपलं काम बरं आपण बरं। सगळे नेते जे आहेत ते तयारीला लागलेले आहेत, ते या ठिकाणी प्रचारात दंग आहेत। परंतु दुसरीकडे शेताच्या बांधावर काय चाललंय आणि याच बांधावरती लोकसभेच्या अनुषंगाने काय विचार केला जातोय हे दाखवण्याचा प्रयत्न या रिपोर्टमधून आम्ही केलाय। नाजिम मुल्ला, एबीपी माझा, मावळ, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।